मिळाली ती प्रकाश सुतार आहे। मी शासकीय ITM मधून आहे। आमचं ट्रेडचं नाव आहे बेसिक कॉस्मेटॉलॉजी आणि आम्ही हे तयार केलेलं आहे हे हेअर ॲक्सेसरीज आहेत। हे जे आहेत ना ह्याला लागलेले साहित्य आहे जे मोती, पेपर फ्लावर्स, बर्ड्स आणि वायर इत्यादी लागलेले आहेत। आणि हे आम्ही कॉलेजमध्ये बसून तयार केलेलं आहे। ह्याचा खर्च म्हणजे जे लो बजेट ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी घेण्यासाठी किंवा वापरण्यासाठी खूप सोयीस्कर आहे। किंवा एखाद्या पार्टी वेअरला किंवा एखाद्या डान्सला किंवा एखाद्या फंक्शनला हे यूज करण्यासाठी खूप सोयीस्कर आहे। कारण की जी फुलं आहेत खरी फुलं असतात तर थोड्या कालावधीमधून कोमेजून जातात, पण हे फ्लावर्स आहेत ना ते कोमेजत नाहीत आणि ह्याचा लुक पण खूप छान येतो। याचा फायदा म्हणजे जे बिझनेस जे करतात त्यांच्यासाठी पण फायदा आहे आणि आपण जे हेअर डेकोरेशन जे करतो फुलांनी ते हे फुलं खराब पण होत नाहीत आणि युजफुल पण आहेत। माझं नाव जुबैरी कौसर आहे आणि मी इंस्ट्रक्टर आहे कॉस्मेटॉलॉजी या ट्रेडची। या ट्रेडमध्ये सर्व ब्युटी पार्लरचा विषय शिकवण्यात येतात। त्या निमित्ताने युवक महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एक प्रोजेक्ट तयार केला होता हेअर ॲक्सेसरीज। हेअर ॲक्सेसरीजमध्ये पूर्ण हेअर डेकोरेशनचे साहित्य वापरलेले आहेत जे की मार्केट रेटपेक्षा आमच्याकडं लो रेटमध्ये मिळतात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं। दोन्हीकडून एकतर डेकोरेशनही होतं आणि एक उद्योग म्हणूनही टाकता येतं। हेअरस्टाईल करताना नैसर्गिक फुलं हे आहेत की रियूज होत नाहीत। हे जे फुलं आहेत किंवा हे जे डेकोरेशनचं सामान आहे ते रियूज होतं, ट्रॅव्हलिंगला सोपं आहे की कुठेही आपण समजा घेऊन जायचं असेल तर ते सोयीस्कर होतं। किती वेळ वापरतो? हेअरस्टाईलवर डिपेंड आहे की तुम्ही हेअरस्टाईल पार्टीचं करतायत की सायडर करतायत की ब्रायडलचं करतायत, त्याच्यावर डिपेंड आहे की कोणती हेअरस्टाईल करता आणि किती डेकोरेट करता। त्याला जे नैसर्गिक डेकोरेशन करायचं असतं त्याला टायमिंग असतं की बाबा या टायमिंगमध्ये ते फुलं खराब होतील किंवा कोमेजून जातील आणि ह्याला तसं काही नसतं। हे डेकोरेशन म्हणजे नेहमीच व्यवस्थित वाटतं।